हरे कृष्णा, राधे राधे. तर आज होती एकादशी आणि आज मी आणि प्रभूजी ब्रह्ममुहूर्तावर उठलो आणि सर्वात प्रथम मी माझं गरम पाण्याचा ग्लास घेऊन आले. तर गरम पाणी पिलं. आज निर्जला तर नव्हती, पण मी दररोज गरम पाणी पिते. त्यानंतर मी वॉक केली. थोडा वेळ वॉक केल्याने थोडं हलकं वाटते शरीर, नाही तर उठल्या उठल्या आपल्याला नेहमीच आळस येतो. आणि थोडी स्ट्रेचिंग पण केली. शरीरातले जे काही स्नायू आहेत ते थोडे मोकळे होतात आणि आपल्याला थोडं फ्रेश वाटते. त्यामुळे मी स्ट्रेचिंग करते. त्यानंतर प्राणायाम वगैरे करते. प्राणायाम केल्याने मन आणि डोकं आपलं थोडं शांत होते. त्यानंतर हे बघा, बाहेरचा व्ह्यू एकदम अंधार होता छानपैकी. तर इथे आता माझा योगा वगैरे झाला होता. त्यानंतर मग मी आंघोळ करून घेतली. आंघोळ झाल्यानंतर बघा किती सुंदर साडी घातली. आज मी तर एकादशी होती म्हणून साडी घातली. त्यानंतर इथे तिलक वगैरे लावून घेतलं. मग मी मंगल आरतीची तयारी करायला घेतली. तरी आज मंगल आरती करायला मी आणि प्रभूजी आम्ही दोघंही होतो, कारण आज एकादशी होती. तर इथे गुरुअष्टकं मी केली. नंतर नरसिंह आरती प्रभूजींनी केली. त्यानंतर मी इथे परत तुलसी आरती केली. तर हे आमचं डेलीचं रुटीन असते. प्रभूजी कधी कधीच असते, कारण ऑफिसमुळे त्यांना डेली सकाळी उठणं तेवढंच पॉसिबल नसतं. तर इथे आमचं जपा वगैरे आता स्टार्ट झाला आहे. तर आमचा डेलीचा जपा असतो इथे गुरु महाराजांबरोबर. हे बघा, हे आमचे गुरु महाराज आहे, जे की डेली झूमवर आम्हाला रोज आशीर्वाद द्यायला येतात. आणि हे आमचे भक्त वगैरे आहे, जवळपास 1000च्या वर भक्त असतात. तर इथे जप झालाच होता तेवढ्या सूर्य भगवान आले आणि कचरेवालाही थोड्यानंतर आला. तर मी कचरा वगैरे टाकून आले. श्रीजे पण रेडी झाला होता स्कूलला जायला. त्याला वेळ होता जायला, तर मग मी बाहेरचं आवरून घेतलं. इथे आमची 2 बाल्कनी आहे. तर ही फ्रंट बाल्कनी आहे, इथे रोज धूळ जमत असतो. तर इथे पाणी टाकून असं पुसून वगैरे घेते मी. त्यानंतर ते स्वच्छ होऊन जातं. आणि मग मी घरातलंही आवरून घेतलं होतं, कारण श्रीजेची तयारी आज लवकर झाली होती. त्यानंतर इथे माझं घरातलं आवरतच होतं. श्रीजेला जायला उशीर होईल म्हटलं त्यालाच तयार करून देते. मग इथे श्रीजे शाळेत गेल्यानंतर मी घरातली कामं केली. तर सर्वप्रथम मी सर्व काही पुसून घेते, खिडकी वगैरे. त्यानंतर मग मी झाडू वगैरे लावला होता. माझं घर नेहमी तुम्हाला स्वच्छ दिसत असेल, कारण मी नेहमी असं आवरत असते घर. तर त्यामुळे आणि घर स्वच्छ ठेवायलाच पाहिजे. तर इथे आता झाडू वगैरे सर्वीकडे लावून झाला होता. त्यानंतर मग मी पोछा पण मारून घेतला होता. तर इथे माझी घरातली कामे तर जवळपास आवरलीच होती. मग श्रीजी शाळेत गेला होता. त्यानंतर मी थोडं सामान घेऊन आले, कारण आज होता उपवास. तर उपवासाला आज केले होते मी राजगिऱ्याचे थालीपीठ. तर हे बघा, राजगिरा पीठ आहे, त्याला छान आलूमध्ये मळलं आणि असे पराठे करून घेतले. तर इथे माझं भोगसाठी सर्व काही रेडी झालं होतं. मग मी भगवंतासाठी भोग प्लेट बनवली आणि भगवंताला ऑफर केली. तर कसं वाटलं तुम्हाला मिनी ब्लॉग?